माझी शाळा माझा स्वर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातगाव तांडा या सुंदर नयनरम्य परिसरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र हो, तर आज आपण जिल्हा परिषद शाळा कशी असते आणि ती शिक्षकांच्या प्रयत्नानं, गावकऱ्यांच्या प्रयत्नानं कशी होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातगाव तांडा त्याच्या परसबाग आणि इतर सर्व बाह्य अंग अंतरंग याचं मागोवा घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम ही एक नवीन अशी सुंदर इमारत शाळेला माननीय मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नानं, जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रयत्नानं मिळाले आहे. अगदी सुंदर असं बांधकाम चिंचोले साहेब कॉन्ट्रॅक्टर यांनी करून दिलं. अक्षरशः स्लायडिंग खिडक्या वगैरे हे सर्व अप टू डेट आणि बाला या उपक्रमाअंतर्गत आमचे पाचोऱ्याचे मनोज पेंटर यांनी सुंदर अशी शाळा रंगवलेली आहे. तर खरोखर नयनरम्य असं दृश्य बघून आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी शाळा आमची बनेल. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणाहून सुरुवात करीत आहोत. तर आम्ही काय केलं, तर या शाळेच्या वृक्षारोपणासाठी नियोजनबद्ध असं कार्यक्रम आराखडा आखला आणि जी नारळ 4 वर्षामध्ये नारळ देतात आणि भरपूर अशी नारळ, मेक्सिकन नारळ या ठिकाणी 13 नारळाची रोपं लावलेली आहेत. आणि जो आपण गुलाब आहे, हा गुलाब सुद्धा जो की आपण स्वागतामध्ये वापरतो, असा सुंदर असा गुलाब या ठिकाणी आपण लावलेला आहे. आणि बघा किती झाडं भरलेली आहेत. आणि आमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पडेपर्यंत याला कोणीच तोडत नाही, गावकरी सुद्धा हात लावणार नाही. हे एक गावाचं विशेष. त्यांच्या सहकार्यानं एवढी ही बाग फुलली आहे, बहरली आहे आणि ती खरोखर टिकली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टिकणं. नाही तर काही उगवा तुम्ही आणि त्याचं जर नुकसान कोणी करत असेल तर ती बाग काही टिकू शकत नाही. हा जेनिया, ही जेनियाची फुलं. पावसाळ्यामध्ये हा खूपच जेनिया बहरला होता. आता तो संपलेला आहे त्याचं सीझन. यानंतर तर शाळेला सर्वांगानं कसं सुंदर करता येईल असं आम्ही बघत असतो. तर अशी सुंदर अशी आता जीव धरलेली ही गुलाबाची रोपं अगदी सुंदर झालेली आहेत आणि त्याला अनेक फुटवे फुटलेले आहेत. यापुढे हजारोनं फुलं या गुलाबाला येत राहतील. आणि बघा, एकाच गुलाबाला अक्षरशः 10 कळ्या आलेल्या आहेत. तर लिली, जास्वंद, गुलाब, झेंडू, 3 प्रकारची झेनिया, चाफा, निशिगंधा, लिली अशी अनेक प्रकारची, कर्दळी, अशा अनेक प्रकारची फुलं आपण या शाळेमध्ये जोपासलेली आहेत. हे जणू आमचं हे कास पठारच आहे. तर बघा, ही गवती चहा, हे अंजिराचं झाड, ही अंजिराची झाड आहे या लाईनला, ह्या मोसंबीचं झाड, आणि बघा ही परसबाग. या परसबागेमध्ये सर्व प्रकारची भाजीपाला, फळझाडं सगळी काही या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन केलेलं आहे. हे मोठं सुरू करणार. आणि बघा या ठिकाणाहून आपण हे बघा आंबे, केशर आंबे या ठिकाणी लावलेले आहेत. बघा हा वाल पूर्ण कुंपणावरती हा वाल आलेला आहे आणि वाल एवढा भरलेला आहे की अक्षरशः पोत्याने शेंगा निघतील असा हा वाल या ठिकाणी आलेला आहे. चिकूची 13 झाडं आहेत. चिकूची 13 झाडं ह्या रांगेमध्ये
लावलेली आहेत. लिंबोणी, आता अगोदरचे वांगे आता जवळजवळ संपत आले. आता हे नवीन वांग्याचं रोप आम्ही नर्सरीतून आणून लावलेलं आहे. अगोदरची टोमॅटोची आता थोडेसे जीर्ण झाडं झालेले आहेत. आता हे नवीन टोमॅटोची लागवड आम्ही या 2 रांगा केलेल्या आहेत. आता बघा फुलाव, ही टोमॅटोची रोपं आता फुलावर आलेली आहेत. त्यामुळे आता लवकरच याचं आम्हाला उत्पादन मिळेल आणि पोषण आहारामध्ये त्याचा उपयोग होईल. हे फणसाचं झाड लवकरच पुढच्या पिढीला आम्हाला याची फणसं खायला मिळतील अशी आशा करूया. आशा काय, आम्हाला खात्री आहे. तर बघा, सगळ्यात आधी हे लसणाचं वाफा अगदी 75 किंवा 50 फुटाच्या आसपासच्या वरती हा एक वाफा आहे. अगदी आताच खावा अशी वाटणारी कोथिंबिरीचं वाफा, अगदी छान अशी कोथिंबीर आलेली आहे. आणि त्यानंतर बघा हा पालकाची वाफा. पालकाच्या वाफ्यामध्ये अक्षरशः आज आम्ही पालक कापून संपूर्ण विद्यार्थ्यांना एक जुडी गावात देणार आहोत. तर ज्यांनी लावलं, ज्यांनी वाढवलं त्यांना का आपण त्याची मदत करू नये, म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही सर्व काही वाटत असतो. झेंडूची फुलं सुद्धा आम्ही संपूर्ण गावाला दसऱ्याच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी वाटप केलेली होती. तर अशा प्रकारे आळूच्या पानाची एक पूर्ण रांगच एका ठिबकच्या नळीवरती आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे भरपूर अशी आळूची पानं आम्हाला भाजीमध्ये खायला मिळतात. हे जुने टोमॅटोची एक रांग, त्यासाठी आम्ही असा मंडप तयार केलेला आहे. तर भरपूर असे 2 क्विंटल एवढे टोमॅटो आमच्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर बघा हे हळदीचे तास, पुढे अद्रक, हे जुनं पालकाचं रोप आम्ही लावलेलं होतं. हा 4 महिने झाले पालक सतत आमच्या उपयोगात येतो आहे. आणि बघा हा ऊस, हा काळा ऊस मुलांना खाण्यासाठी पोषण आहारामध्ये त्याचा सुद्धा आमचा उपयोग होतो. तर असा सुंदर ऊस, आणि विशेष म्हणजे गावातले कोणी ऊस खायला नेणार नाही आणि चोरी करणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बघा आम्ही आता एवढ्या बागेसाठी काय केलं, पाण्याची व्यवस्था काय, तर आम्ही आमच्या स्वतः शाळेची एक मोटर घेतली, 2 HP सिंगल फेज मोटर, आणि गावाची एक विहीर होती कंपाऊंडच्या बाजूला 100 मीटरवरती, तिथून आम्ही पाईपलाईन केली. आणि हे बघा सतत 24 तास आम्हाला पाणी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे पाण्याची कमतरता अक्षरशः 12ही महिने या ठिकाणी आम्हाला भासत नाही. त्याच्यामुळे ही एवढी बाग फुललेली आहे. आणि या संपूर्ण बागेमध्ये ठिबक सिंचनाचा संच बसवलेला आहे. ठिबकचा सुद्धा माझ्या अनेक मित्रांनी ठिबकचे बंडल आम्हाला सप्रेम भेट केले. माननीय संजय पाटील सर, माननीय विजू भाऊ, अशा अनेक लोकांनी आम्हाला मदत केली. मधू भाऊ यांनी सुद्धा मदत केली. आणि असं दांडानं पाणी आम्ही आमच्या भाजीपाल्याला देत असतो. ही मिरचीची रांग, बघा ही मिरची अक्षरशः भरपूर अशा मिरच्या. बघा कोबी, अक्षरशः 1 ते 1.5 किलोची कोबीचं फ्लावर फूल या ठिकाणी आलेलं आहे. आणि वांगे तर भरपूर अशी वांगी
या वांग्यांना लागलेले आहेत. तर असा हा आमचा वांग्याची अगदी अक्षरशः बहरलेली आहे. तर या वांग्यांमधून आम्ही मागच्याच हप्त्यामध्ये अक्षरशः 50 किलो वांगी काढली आणि पूर्ण गावाला विद्यार्थ्यांना वाटून दिली. अक्षरशः रासायनिक चा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा भाजीपाला विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगात येतो. शालेय पोषण आहारात वापर झाल्यानंतर सुद्धा शिल्लक राहिलेला विद्यार्थ्यांच्या घरी आम्ही देत असतो. कारण ज्यांनी ते पिकवलं आहे त्यांचा त्याच्यावर हक्क आहे असं आम्ही समजतो. तर यानंतर बघा, ही कलम केलेली चिंचेची झाडं आहेत. माननीय दिवंगत उदावंत ताई यांनी आम्हाला जांभळीची झाडं दिली आणि चिंचेची झाडं आम्ही वर्गणी करून या ठिकाणी लावलेली आहेत. तर पपईची बाग सुद्धा आम्ही लावलेली आहे. तर अशा प्रकारे यानंतर बघा, पेरूची 30 रोपं आम्ही या बागेमध्ये लावलेली आहेत. आता पुढे एका वर्षामध्ये याला पेरू येतील आणि एका झाडाला 1 क्विंटल असा आम्ही अंदाज धरला. तर एका वर्षात 30 क्विंटल पेरू मुलांना खायला मिळतील पोषण आहारामध्ये. तर त्याचा एवढा मोठा फायदा आपल्याला होईल. तर हा तैवान पिंक नावाचा पेरू आहे. बारामतीहून याची रोपं आणली होती आपण. तर खरोखर आता त्याने मूळ धरलेलं आहे. अक्षरशः बघा केवढे रोपं झालेली आहेत. तर अशा प्रकारे ही आमची बाग आहे आणि ती सर्वांच्या प्रयत्नानं ती नावारूपाला आलेली आहे. आपण सुद्धा असं एक चांगलं काम करण्याकरता प्रेरित होतो की कुणाच्या तरी बघितल्यानं. तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना प्रेरणादायक राहील आणि आम्हालाही आपल्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी असं आम्हाला वाटतं. आणि बघा, यानंतर जांभळीची 13 झाडं आम्ही लावलेली आहेत. तर जांभूळ ही कलमाची जांभूळ आहे, राय जांभूळ म्हणतात, मोठं जांभूळ. तर हे जांभळीचं झाडं अगदी आता मोठी झालेली आहेत. तर बघा, या रांगेत आम्ही कण्हेराचं झाडं लावलेली आहेत, कण्हेर फुलाचं. तर ती सुद्धा अगदी छान अशी कण्हेराची झाडं फुललेली आहेत. मध्ये जांभळीची झाडं आहेत. तर या पूर्ण कंपाऊंडच्या शेजारी जांभळीची झाडं अशी मोठी झालेली आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी एवढी सर्व प्रकारची फळं, आंबा, चिकू, पेरू, जांभूळ, चिंचा, फणस अशी सगळ्या प्रकारची फळं विद्यार्थ्यांना शाळेत खायला मिळावीत असा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच सक्सेस होईलच, यात काही शंका नाही. हा एक हिवाळ्यातला झेंडू म्हणता याला, मार्गशीर्ष महिन्यात फुलणारा हा झेंडू आहे. हा बऱ्याच दिवस फुललेला असतो, त्यामुळे शाळेमध्ये कधी फुलांची कमतरता आपल्याला भासत नाही. आणि कर्दळी तर तुम्हाला माहीत आहे, 12माही याला फुलं येत असतात. तर अशा प्रकारे ही माझी शाळा, माझा स्वर्ग कसा आहे हे यातून थोडक्यात आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. मित्रहो, या सर्व जगामधून प्रेरणा घेण्यासारखं भरपूर आहे. त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन आमची शाळा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, गावकरी, विद्यार्थी आणि आमचे शिक्षक यांच्या प्रयत्नानं फुलवली आहे. आमच्या शाळेमध्ये नक्कीच स्वागत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.